पाखऱ्या नावाचा घोडा होता माझ्या शंभू राजांचा. खर तर सर देशमुखाच्या वाड्यात नाही पकडलं माझ्या शंभू राजांना. ऐका इतिहास. महाराज घोडा घेऊन धावत सरळ नावडी नदीच्या दिशेने निघाले होते. संताजी धनाजी सुद्धा सोबत होते. पण दादांनो दुर्दैव असं माझ्या संताजी धनाजी सांगत होते बरं का राजांना, राजन तुमच्या जवळ 550 मावळ्यांची जवळची तुकडी घेऊन आपण 500चे त्यातले 50 मावळं तुम्ही घ्या राज आणि रायगडावरती जावा. लाख मेलं तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा तुम्ही जावा. पण दादांनो जे ऐकतील ते शंभूराजे कसले. शंभूराजांना वाचलं गडी फक्त आपण 500 निभाव लागणार नाही. समोर 3000 वरून इकलासची 2000 आल्यात. 5000 लोक आहेत. दोन्ही हातामध्ये समशेर घेऊन एकटा योद्धा माझा शंभूराजे उभे होते. कुणाची हिंमत नव्हती जवळ यायची. बराच वेळ धुमचक्री चालली होती. ती धुमचक्री लाटून माझे संभाजीराजे आता कसं तरी निष्ठून आपल्याला रायगड जवळ करायचा. महाराज धुमचक्रीतून घोड्यावरती बसले. कवी कलश घोड्यावरून बसले. ऐका राजांना कुठं पकडलं गेलं ते. महाराज नावडी नदीच्या दिशेने निघाले. तोपर्यंत दोघांचा घोडा धपापच्या उरानं धावत होता. दोन्ही घोडं धावत असताना इकडून कवी कलश इकडून संभाजीराजे. शंभूराजांचा घोडा पाखऱ्याला पक्क माहिती होतं रे आपल्या मालकाच्या जीवाला धोका आहे. दादांनो कवी कलशाच्या घोड्याच्या पुढे 4 पाऊल माझ्या पाखऱ्याची पुढे होती. आमच्या मालकाला मला रायगडाच्या पायथ्याला लवकरात लवकर पोहोचवायचंय म्हणून माझा पाखऱ्या जीवाच्या आकांतानं रायगड जवळ करण्यासाठी नावडी नदीच्या दिशेने धावत होता. एवढ्या धावता धावता पाठीमागून एक बाण कवी कलशाच्या दंडात मुकरबखानाचा बसला. कवी कलेश घोड्यावरून पडले. तसे कवी कलेश घोड्यावरून पडले ना कवी कलशाने आवाज दिला मध्ये शंभू राजांना, राजन मैं तो गिर गया लेकिन राजन आप मेरे लिए रुको मत. आप जाइए, आप रायगड जवळ करिए. आप जाइए, आप मेरे लिए रुको मत. पण दादांनो आपला मित्र संकटात असताना पळून जाणारे भेकडासारखे संभाजीराजे नव्हते. अरे पक्क शहाजीराजांचं रक्त जणू त्यांच्या अंगात सळसळ करत असल्यासारखं पिढी जात आल्यासारखं ते रक्त जे शहाजीराजांकडून शिवाजीराजांकडे आणि शिवाजीराजांकडून शंभूराजांकडे आलं ना. जसे शहाजीराजे घाबरत नव्हते ना कसलाही गराडा असू द्या शहाजीराजे घोडा फेकतच जाणार योद्धात रणांगणात. ही ताकद आणि दहशत होती माझ्या शंभूराजांची. आणि इकडं तसंच झालं. माझे संभाजीराजे कवी कलशांना वाचवण्यासाठी दादांनो थांबले. त्यांच्या दंडातून बाण घेतला. दादांनो ते नावडी बंदर ती नावडी नदी ती पार करत असताना दादांनो मुकरब खान आणि त्याची इकलास खानाची सारी फौज माझ्या शंभूराजांना गिरफ्तार केलं. दादांना पकडले गेले. माझे संभाजीराजे पण सहज नसतील पकडले. कितीतरी वेळा ती धुमचक्री झाली असेल. जवळ यायची कोणाची हिंमत नव्हती रे. त्या चित्रपटामध्ये असं दाखवलंय दादांनो सारी मंडळी एवढी एकत्र आली की एकाची सुद्धा हिंमत नव्हती एकट्या संभाजीराजांच्या पुढे जायचं. माझ्या शंभूराजांना दागाफटकीने पकडलं. जसं माझ्या शंभूराजांना पकडलं ना ऐका तसं माझ्या राजांच्या लक्षात आलं आता ही आपली शेवटची लढाई आहे. आणि शेवटची लढाई मराठी राजाचं रक्त दिल्याशिवाय ही शेवटची लढाई आपण जिंकू शकणार नाही हे माझ्या शंभूराजांना माहिती होतं. जसं पकडलं ना माझ्या राजाने एकदा डोळे बंद केले. बालाजी दादा डोळ्यापुढे उभा राहिला. फक्त राजगड आमच्या आबासाहेबांची आठवण जाय ज्यांनी आम्हाला घोडेस्वारी शिकवली. कायम माझ्या शिवाजी महाराज माझ्या शंभूराजांनी जपायचे बरं का. कारण असं म्हणतात त्यांच्या कुंडलीतच लिहिलं होतं जैसे पुराणांतरी रौद्र आप्तगणांकडून फसला ना तसाच योग या कुंडलीत दिसतोय. म्हणून सावलीसारखा बाप आपल्या लेकराच्या पाठी राहायचा. माझ्या आबासाहेबांची आठवण झाली. महाराजांना क्षणार्धात एक एक गोष्ट आठवत होती. राजगडाचा पायथा हटवला. राजगडाच्या पायथ्याला असलेला पालवाडा, पालवाड्याच्या शेजारी वसवलेली शिवपट्टांची आंब्याची बाग, महाराज बसलेले पहिल्यांदा घोड्यावरती. संभाजीराजे पहिल्यांदाच घोडा शिकत होते. लगाम खेचला. पाठीमागे शिवाजीराजे बसलेले होते बाजूला. घोड्यावर एकटेच बसले आणि एवढा लगाम खेचला माझ्या शंभूराजांनी. धावत धावत घोडा इतका लगाम खेचला. माझे शिवाजीराजे सांगतात तान्या तान्या पळणारे पोरग घोड्यावर बसले पडल बघ. येसाची मागं पळत होता, तानाची मागं पळत होता. तोपर्यंत माझ्या शंभूराजांनी त्या शिवपट्टींच्या बागेला वळसा घालून 2 खुऱ्यावरती माझ्या शिवाजीराजांच्या पुढे घोडा उभा केला.
अलगत आपल्या शिवाजी राजांनी शंभू राजांना जवळ घेतलं. शंभू बाळा, तुम्हाला काही झालं असतं तर आम्हाला कसं काय होईल आबासाहेब? तुमच्यासारखेच तर हुशार आहोत. घोडेस्वारी येते की नाही आम्हाला? ते आपल्या आबासाहेबांची आठवण झाली आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा झाल्या. आठवण झाली आपल्या माझ्या मासाहेब जिजाऊंची. एके दिवशी माझे संभाजीराजे तापाने फणफणले होते. 2 दिवस जीवर काही माझ्या शंभूराजांचा कमी झालेला नव्हता. 3ऱ्या दिवशी संभाजीराजे शुद्धीवाले आले आणि माझ्या जिजाऊ मासाहेब जेवणाचं ताट घेऊन आल्या. आणि ते ताट घेऊन आल्यानंतर 2-3ऱ्या दिवशी घास भरवत असताना माझ्या जिजाऊ मासाहेब शंभूराजांना घास भरत होते. घास भरताना बोलतात, शंभू बाळा, भूक लागली असेल ना, 2 घास खाऊन घ्या. त्याच वेळेस माझ्या जिजाऊ मासाहेबांना शंभूराजे बोलतात, आऊसाहेब, आम्हाला खा म्हणता, तुम्ही जेवलात का हो? त्यावेळेस माझे जिजाऊ मासाहेब बोलतात, शंभू बाळा, तुम्हाला जर जेवल भरलेला असेल तर तुमच्या या आजीला अन्नाचा घास तरी गोड लागेल का हो? अरे आपल्या आजीची आठवण आली, कारण या उपर आठवणीत एखादीची आठवण काढायला सुद्धा वेळ भेटणार नाही. एवढे हाल तो औरंगजेबाचे करणार आहे हे राजांना माहिती होतं. म्हणून राजे झुंजत होते. दादांनो, महाराजांना पकडलं. मजल धरमजल करत कराड अकलूज मार्गे माझ्या राजांना दौंड, तालुका दौंड, पेडगाव नावाचा किल्ला आहे, बहादूरगड, आणि आताचं त्याचं नामकरण केले ते धर्मवीरगड. माझ्या राजांना त्या गडामध्ये आणलं गेलं. दरबार भरला होता दादांनो. त्या औरंग्याला आनंदाच्या ओकळ्या फुटल्या होत्या.